नमस्कार, मी रिसर्च अनॅलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नेक्स्ट वीकमध्ये मार्केटमध्ये कसं मोमेंटम होऊ शकतं. तर वीकली ॲनालिसिस करणार आहे आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन्ही इंडेक्सचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि फॉलो करा चॅनलला डेली असे वीकली ॲनालिसिस व्हिडिओ बघायला. आणि येस, तुम्हाला जर माझ्यासोबत लाईव्ह ट्रेडिंग करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून जे आहे तुम्ही आपला वेबिनार जॉईन करू शकता. 8 डिसेंबरचा वेबिनारची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती जाऊन जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला 8 डिसेंबरपर्यंत माझ्यासोबत जे आहे लाईव्ह ट्रेडिंग शिकायचा चान्स जे आहे ते मिळेल. आणि हे पूर्णपणे फ्री असेल तर याचा फायदा घ्यायला विसरू नका. सो नाऊ लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ. सगळ्यात पहिले आपण इथे बघूया की मार्केटमध्ये काय झालं. आता महाराष्ट्र इलेक्शनचा रिझल्ट आलेला आहे, त्याच्या आधी फ्रायडेच्या दिवशी मार्केटमध्ये एक मोठा 500 पॉईंटची मुवमेंट झाली. आणि यस, एक लॉंग टर्म डेली चार्टवर जी ट्रेंड लाईन बनून येत होती, एक्झॅक्टली या ट्रेंड लाईनच्या रेजिस्टन्सच्या तिथे मार्केट जाऊन थांबलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये जी आहे लँडस्लाईड विक्ट्री झालेली आहे महायुतीची. आणि एक ही मार्केटसाठी खूप मोठा ट्रिगर असते की मार्केट इथून जे आहे एक वरच्या दिशेला चाललं जाईल. कारण मार्केटमध्ये जी करंट गव्हर्नमेंट जर वापस आली, महाराष्ट्र जो आहे तो सेकंड लार्जेस्ट स्टेट आहे यूपीच्या नंतर, तर इथे समजा करंट गव्हर्नमेंट वापस आलेली आहे, जे की आता आपल्याला रिझल्टमध्ये कळलेलं आहे. तर चान्सेस आहे की एक मोठा गॅप अप मूव्ह तुम्हाला बघायला मिळू शकतो. आणि वरच्या साईडला जर मार्केटमध्ये मोमेंटम झालं तर कुठे आहे पुढचा रेजिस्टन्स, कुठपर्यंत मार्केट जाऊ शकते, तर 24,500 आणि त्याच्यानंतर 25,250 हे दोन लेवल जे आहे तुम्ही लक्षात ठेवा. हे दोन लेवल येऊ शकतात. आणि हे लेवल जे आहे तुम्हाला लाईव्हमध्ये येताना माझ्यासोबत बघायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून आपला वेबिनार नक्की जॉईन करा 8 डिसेंबरचा. आणि तोपर्यंत माझ्यासोबत फ्रीमध्ये लाईव्ह क्लासेस जॉईन करा. सगळ्यात स्टार्टिंगला आता आपल्याला काय करायचं आहे, 23,670 हा एक मेक ऑर ब्रेक लेवल आहे. 23,650 ते 670 याच्या खाली जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत नो सेल. बाय ऑन डिप्स आपण करू शकतो, सेल आपल्याला करायचा नाही आहे. 23,650च्या खाली जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत सेल करायचं नाही आहे. ट्रेंड जो आहे आता इथून चेंज होऊ शकतो. ही जी एक मोठी बुलिश कॅन्डल बनलेली आहे, इथून थोडाफार खाली जरी आला तरी 650 पर्यंत वगैरे खाली येईल, वापस वरती जाईल, हाय ब्रेक करेल. 24,000 समजा ब्रेक करत असेल, 24,000 हा राऊंड लेवल आहे. 24,000च्या वर मार्केट निघालं तर आपलं पहिलं टार्गेट 24,550 आणि दुसरं टार्गेट 25,200 इथपर्यंत आपलं टार्गेट जे आहे असणार आहे. आणि इथपर्यंत मार्केट जाऊ शकते आणि क्विकली हे टार्गेट अचीव होऊ शकतात. मे बी दिस वीक किंवा पुढच्या वीकपर्यंत 25,000, या वीकमध्ये 24,500 हे चान्सेस आहे की टार्गेट अचीव होतील. कारण न्यूज पण चांगली आहे, खूप सारे लोक शॉर्ट करून बसलेले आहे. तर शॉर्ट कवरिंग ट्रिगर झाली तर मार्केट जे आहे जसं फ्रायडेच्या दिवशी 500 पॉईंट वर गेलं, त्याच प्रकारे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये 200, 300 पॉईंट वर करत करत 600-700 पॉईंटची रॅली इथून करून देऊ शकते. तर बी प्रिपेअर्ड फॉर इट. आपल्याला बाय कधी करायचं आहे, 24,000च्या वर निघाल्यावर. व्हॉट इफ गॅपअपच ओपन झाला. आता 23,900 चालू आहे, डायरेक्ट 24,250-300च्या जवळपास ओपन झाला तर तिथे नाही करायचं आहे. तिथून थोडंफार सेलिंग येईल, 24,000च्या जवळपास सपोर्ट घेत असेल मार्केट तर तिथे आपण बाय करणार आणि आपलं टार्गेट 24,500, 25,200 हे टार्गेट राहणार आहे. व्हॉट इफ मार्केट फ्लॅट ओपन झालं तरी 24,000 ब्रेक केला की आपल्याला बाय करायचं आहे. गॅप डाऊन ओपन होईल का मार्केट, चान्सेस खूप रेअर आहे की मार्केट गॅप डाऊन ओपन होईल. पण जरी मार्केट गॅप डाऊन ओपन झालं किंवा निगेटिव्ह साईडला येत असेल तरी 23,600 आणि 23,650 याच्या खाली जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत आपल्याला सेल करायचं नाही आहे. मार्केट आता इथून रिव्हर्स होऊ शकते. सेल आता आपण तेव्हाच करणार जेव्हा 23,600च्या खाली क्लोजिंग होईल. जोपर्यंत क्लोजिंग होत नाही तोपर्यंत जे आहे आपण फक्त वरच्या साईडलाच आता प्लॅन करणार आहे. आणि येस, निफ्टीमध्ये जे आहे 25,200 पर्यंतचे लेवल्स येऊ शकतात. हे तुम्ही माझे नोट डाऊन करून ठेवा या गोष्टीला. आणि हे होताना आपण आता इथून पुढे बघू, लाईव्ह पण बघू शकतो. जर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक जॉईन केली तर 25 तारखेपासून ते 8 डिसेंबरपर्यंत आपले फ्री लाईव्ह ट्रेडिंग क्लासेस आहे सकाळी 9 ते 10. तर त्याचा फायदा सगळ्यांनी नक्की उचला. नाऊ लेट्स मूव्ह टू द बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये इथे खूप जास्त एक कन्सॉलिडेशन झालं होतं. आता बँक निफ्टीमध्ये एक मोठी कॅन्डल बनलेली आहे, 51,000च्या वर क्लोजिंग पण आलेली आहे.
बँक निफ्टी जे आहे याच्यामध्ये फक्त आता आपल्याला वेट करायचं आहे 51,350 51,350 लेवल्स नोट डाऊन करून ठेवा. 51,350च्या वर बँक निफ्टी सस्टेन करत असेल तर आपलं जे टार्गेट असणार आहे 52,500 हे आपलं बँक निफ्टीवर टार्गेट असणार आहे. आणि स्टॉप लॉस आपण कुठे ठेवणार आहे? स्टॉप लॉस ठेवणार 51,000च्या खाली. तर हे आपला सिंपल एक ट्रेड असणार आहे, पोझिशनल ट्रेड येणाऱ्या या वीकसाठी. 51,350च्या वर जर बँक निफ्टी निघत असेल तर आपण बाय करणार आणि आपलं टार्गेट जे आहे 52,500 पर्यंत. 1000 ते 1200 पॉईंट बँक निफ्टीमध्ये रॅली होऊ शकते. या रॅलीसाठी रेडी राहा. आणि स्टॉप आता बँक निफ्टी आपल्याला सेल कधी करायचा आहे? बँक निफ्टी आपल्याला सेल करायचा आहे 50,500च्या खाली गेल्यावर. 50,500 जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत बँक निफ्टी बाय ऑन डिप्सच काम करेल. 50,500 ब्रेक करेल तेव्हाच कुठे आपण जे आहे बँक निफ्टीमध्ये सेलिंगसाठी प्लॅन करू शकतो. किंवा असं म्हणू शकतो की बँक निफ्टी आणि निफ्टी वीक होत आहे. निफ्टी 23,600च्या खाली वीक होईल, बँक निफ्टी 50,500च्या खाली वीक होईल. जोपर्यंत हे दोन्ही लेवल्स डिफेंड होत आहे तोपर्यंत मार्केट इथून थोडंसं स्ट्रॉंगली रिॲक्ट करू शकते, स्ट्रॉंगली बिहेव करू शकते. वरच्या साईडला एक फास्ट मोमेंटम बघायला मिळू शकते. तर या मोमेंटममध्ये 52,500 बँक निफ्टीवर आणि 25,200 आणि 24,500 हे दोन लेवल्स निफ्टीवर जे आहे तुम्ही लक्षपूर्वक ठेवा. इथपर्यंत मार्केट येणार आहे ते 24,500 आणि 52,500 हे दोन्ही लेवल या वीकमध्येच मार्केटमध्ये येऊ शकतात. तर याच्यावर जे आहे क्लोज लक्ष ठेवा मार्केटवर. आणि यस, डेली बेसिसला आपले ॲनालिसिस व्हिडिओ येत राहतील. तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जेणेकरून मी जे आहे तुमच्यासाठी अशाच खूप साऱ्या नॉलेजेबल गोष्टी जे आहे फ्रीमध्ये घेऊन येऊ शकेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.